1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नवरात्र विशेष शिंगाड्याच्या पिठाची बर्फी करण्यासाठी लागणारे साहित्य: 1 कप शिंगाड्याचं पीठ, बदामाचे तुकडे, काजूचे तुकडे, 1 कप दूध, 2 कप पाणी, 1 कप साखर, 2 चमचे साजूक तूप, वेलची पूड, पिस्त्याचे काप, गुलाबाच्या पाकळ्या. शिंगाड्याचं पीठ भाजून घेत यात सुका मेवा घालायचा. आता यात दूध, पाणी, साखर, तूप मिसळून घेत हे मिश्रण ढवळत ढवळत शिजवून घ्यायचं आणि यात वेलची पूड घालायची. आता अशा प्रकारे ताटात पसरून घेत वर पिस्ता आणि गुलाब पाकळ्या घालायच्या आणि याच्या वड्या पाडायच्या. झाली आपली नवरात्र विशेष शिंगाड्याची बर्फी तयार. तर असाच हा पौष्टिक पदार्थ आहे. शिंगाड्याची आपण बर्फी बनवत आहोत. ही बर्फी जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तर 5 ते 6 दिवस छान टिकते. म्हणजे नवरात्र सुरू व्हायच्या आधी जर तुम्ही ही बनवून ठेवली तर 5 ते 6 दिवस आरामशीर खाऊ शकता. एक जरी वडी ही खाल्ली ना शिंगाड्याची तरी पोटभरीचा हा एक प्रकार आहे. सो अतिशय पौष्टिक हा प्रकार आहे. सुरुवात करण्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये आपण घेऊयात 1 कप शिंगाड्याचं पीठ. आत्ता या स्टेजला यामध्ये अजिबात बाकी काही घालायची गरज नाहीये, म्हणजे तूप वगैरे. आता मध्यम आचेवर हलकासा रंग बदलेपर्यंत हे शिंगाड्याचं पीठ आपण छान भाजून घेणार आहोत. आता गॅस करते बंद. खमंग असा सुवास दरवळायला सुरुवात झालेली आहे. क्या बात आहे. तुम्ही बघू शकाल मस्त असा बदामी पण रंग पण आलेला आहे. भन्नाट दिसतंय, सुवासही दरवळतोय. आता या स्टेजला मी गॅस केलेला आहे, म्हणजे हे चमच्याचं इथे सांडलं की तुम्हाला दिसेल हा रंगातला फरक. आता यामध्ये मी घालते या स्टेजला सुका मेवा, काजू आणि बदामाचे तुकडे आहेत. इथे सुकं किसलेलं खोबरं तुम्ही घालू शकता आणि हे मिक्स करूया. आणि हे पीठ बंद गॅस केलेला आहे. एक 5 ते 7 मिनिट आपण पूर्ण थंड करून घेऊया. आता पीठ व्यवस्थित थंड केलं की आता यामध्ये आपण पुढचे जिन्नस घालूया. तर यामध्ये मी घालते 1 कप दूध. दूध घालणं अगदी ऑप्शनल आहे, दूध नाही घातलं तरी चालेल. सो 1 कप दूध आणि 2 कप पाणी. पूर्ण पाण्याचा पण इथे वापर तुम्ही करू शकता. 1 कप साखर, साजूक तूप 2 चमचे. हे आधी करूयात मिक्स. गुठळ्या नाही झाल्या पाहिजे या शिंगाड्याच्या पिठाच्या. व्यवस्थित मिक्स करूया. आता हे तुम्हाला आणखी जर एक स्टेप पुढे न्यायचं असेल तर यामध्ये 1 कप तुम्ही मिल्क पावडर वापरू शकता, खवा वापरू शकता, ओल्या नारळाचा चव, सुकं खिसलेलं खोबरं, असं वेगळे वेगळे व्हेरिएशन करू शकता. पण मी हे अगदी पारंपरिक पद्धतीने दाखवते. पारंपरिक पद्धतीमध्ये दुधाचा पण वापर नसतो, फक्त पाणी असतं. आता हे छान असं कंबाईन झालं, एकजीव झालं. गॅस करते सुरू आणि हे एकसारखं ढवळत शिजवून घ्यायचं. खूप वेळ नाही लागत, 7 ते 8 मिनिटात हे एकजीव होऊन जातं. फक्त एकसारखं ढवळत राहणं अत्यंत गरजेचं आहे. एक 5 मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकाल हे मिश्रण आहे ना छान असं एकसंध झालेलं आहे, एकजीव झालेलं आहे. आता आणखी एक 2 ते 3 मिनिटं हे शिजवून घेऊया, जोवर याचा ना असा एकसारखा घट्ट गोळा नाही होतो. इथे ना मी वरण आणखी 1 चमचाभर तूप घातलेलं आहे. आधी 2 चमचे घातलं होतं, आता आणखी 1 चमचा घातलेला आहे. म्हणजे याला ना छान अशी ग्लेज येते. सो ते ऑप्शनल आहे. आणि हे मिश्रण आपलं झालेलं आहे तयार. छान असं याचा एकसंध गोळा बनवून तयार झालेला आहे. गॅस करूयात बंद. यामध्ये घालते वेलची पूड. मिक्स करूयात आणि आता हे ट्रेमध्ये शिफ्ट करूयात. आता इथे मी आपली घरात असते तीच प्लेट घेतलेली आहे. ट्रेचा वापर केला तरी चालेल. मी इथे ही डिश घेतली आहे. यामध्ये हे मिश्रण घालूयात आणि हे छान असं एकसारखं स्प्रेड करायचं. आणि हे छान असं एकसारखं स्प्रेड केलेलं आहे. थोडंसं तुपाचा वापर केला एकसारखं स्प्रेड होण्यासाठी. आता यावर अर्थातच थोडे पिस्त्याचे काप आणि गुलाबाच्या पाकळ्या.
हेही हलकंसं प्रेस करूया आणि हे मिश्रण पूर्ण थंड झालं की याच्या वड्या पाडून घेऊया. आता ही शिंगाड्याची वडी छान सेट झालेली आहे. आता याचे पीसेस करूयात. हव्या त्या आकारामध्ये ते तुम्ही कट करू शकता. येस, आणि आता हे काढूयात वडी. तुम्ही बघू शकाल सुंदर वड्या पडत आहेत आणि रंग आणि टेक्स्चरही जबरदस्त आलेलं आहे. आता हे काढूयात आपण. क्या बात आहे, म्हणजे प्रॉपर बर्फी म्हणतो ना तशीच ही दिसतीये. आणि जसं मी सांगितलं, ही वडी आता तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता रूम टेम्परेचरवर. 2 दिवस तरी छान राहते. फ्रीजमध्ये ठेवली तर आठवडाभर मस्त टिकते. उपवासासाठी अगदी पौष्टिक आणि कमी खर्चिक असा हा पदार्थ आहे.